सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली. रामदास बोले या नामे, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे. वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली. मी जे धवा पाहिली, तू विष्णू शिव तूच दैवत मला. तू तात तू माऊली, झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा, माझे असो वंदन. आदौ राम तपोवनादिगमनं, हत्वा मृगं कांचनं. वैदेही हरणं जटायुमरणं, सुग्रीव संभाषणं. वाली निर्दलनं समुद्रतरणं, लंकापुरी दाहनं. पश्चाद्रावण कुंभकर्ण हननम, एतद्धि रामायणम. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कर्कटीद्वारे विचारलेले हे जे प्रश्न आहेत विक्रमादित्याला, त्यावरती आपलं निवेदन चाललं आहे, त्यावरती आपलं विवेचन चालू आहे. मग या ठिकाणी त्यांनी ते 11वा जो प्रश्न आहे आपला तो चालला आहे की आत्म्याचं रहस्यमय स्वरूप काय आहे. आत्म्याचं रहस्यमय स्वरूप काय आहे असा तिने प्रश्न विचारला है. विक्रमादित्य जो राजा है वो राजा उत्तर दे रहा है. जैसा उसने उत्तर दिया तो उस उत्तर पर कर्कटी बहुत प्रसन्न हो गई. राजाच्या आत्मज्ञानी मंत्र्यांनी दिलेली उत्तरं ऐकून राक्षसी अत्यंत संतोष पावली आणि त्याला म्हणाली, हे ज्ञानी पुरुषा, तुझे हे पारमार्थिक भाषण कानाला गोड लागणारे आणि मनाला निसंशय पवित्र करणारे आहे. आता माझ्या राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे राजाने द्यावीत. ये 9वां और 10वां प्रश्न जो है तो उसके मंत्री ने उत्तर दिया है. देखो मंत्री कितना बड़ा ज्ञानी है. तो मंत्री का उत्तर ऐसा सुन के कर्कटी बहुत प्रसन्न हो गई और उसने बोला, आगे की जो प्रश्न है उसके उत्तर अब राजा खुद देगा. ज्याचा परम प्रत्यय येणे म्हणजे चित्तातून जगतरूप विषयाचा अभाव होणे, ज्याचे ग्रहण म्हणजे चित्तामधून सर्व संकल्पांचा म्हणजे अमुक वस्तू अशी आहे तशी नाही इत्यादी सर्व संकल्पनांचा त्याग करणे. वो बता रही है कि इसको अगर हमें समझना है, इसको ये बात को हमें अगर समझना है, इस प्रश्न का उत्तर अगर हमें लेना है तो हमें चित्त से सब कुछ निकालना पड़ेगा. चित्त से सब कुछ निकालना पड़ेगा. याचा अर्थ समझून घेणं अतिशय कठीण है. देखो ज़्यादा से ज़्यादा तो हम ऐसे बोल सकते हैं कि हमें ये नहीं चाहिए वो नहीं चाहिए, यानी मैं इसका त्याग करती हूँ, मैं संसार का त्याग करती हूँ, मैं मन से संसार का त्याग करती हूँ. ये सब बातें ठीक है. तो ये सब बातें करना और वो बातों को छोड़ना ये अलग बात है. ये भी बोलो क्योंकि ये योग वशिष्ठ चल रहा है, एकदम प्योर ज्ञान है. तो इसमें ये बोलते हैं कि हमने ये भी अगर सोच लिया कि हमने ये सब छोड़ना है वो सब छोड़ना है, तो क्या छोड़ना है. तो इसका उत्तर हमें एडिशनल वैल्यूएबल इन्फॉर्मेशन हमें लेनी पड़ेगी, अन्यथा ये बातें नहीं समझ में आएगी. क्योंकि संन्यास लेना, ये करना वो करना, ये सब समझ में आता है. ये बातें योग वशिष्ठ की बातें समझना बहुत ही बड़ी बात है, जिसको दासबोध में अनुर्वाच्य समास में बताया गया है. अनुर्वाच्य मीन्स जिसका वर्णन हम नहीं कर सकते. अभी जिसका वर्णन नहीं कर सकते वो ये लोग क्या बताएंगे. ये भी एक इम्पॉर्टेंट बात है ना. ये सब क्या बता सकते हैं. तो देखो सबसे पहला मुद्दा जो है विजय प्राप्ति, इंद्रिय नियंत्रण, मन जिंकणे, ईश्वर प्राप्त करणे. देखो ईश्वर प्राप्त करने क्या अलग बात है. ईश्वर को मिलना है, ईश्वर हमें मिलना चाहिए. मनावर नियंत्रण असणे, इंद्रियांवरती नियंत्रण असणे, विजय प्राप्ती होणे, या सगळ्या संकल्पना किती चांगल्या आहेत. आज हिंदी कोणी नाही आहे त्याच्यामुळे मराठीच बोलते, म्हणजे मग ते लवकर संपेल. देखो विजय प्राप्ती, इंद्रिय नियंत्रण का वाईट गोष्टी आहेत काय सगळ्या.
विजय मिळाला पाहिजे मला प्रत्येक गोष्टीमध्ये, माझं इंद्रियावरती नियंत्रण असलं पाहिजे, माझं मन जिंकलं पाहिजे, मी ईश्वर प्राप्त केला पाहिजे मी. ही सगळी योग वसिष्ठामध्ये म्हटलं आहे, ही सगळी मनाने निर्माण केलेली खोटी कल्पना आहे. बापरे, या सगळ्या मनाने निर्माण केलेल्या कल्पना आहे. मग या मनाने निर्माण केलेल्या कल्पना आम्ही मानत नाही. जर तुम्हाला खरं सुख मिळायचं असेल, आत्म्याचं रहस्य जर तुम्हाला जाणायचं असेल, तर या कल्पना आहेत हे आधी मुळात जाणा. आणि कल्पनांचा विस्तार करायचा नाही, कोणत्याही प्रकारच्या कल्पनांचा विस्तार नाही. म्हणजे ईश्वर प्राप्त करायचं आहे, ही सुद्धा कल्पना आहे. आता हे पटेल का आपल्याला? ईश्वर प्राप्त करणे ही कल्पना किती चांगली कल्पना आहे, मला ईश्वर प्राप्त करायचं आहे. त्यांचं म्हणणं आहे, अशी जर कल्पना तुम्ही केली ईश्वर प्राप्त करायचं आहे, तर ही सुद्धा चुकीची आहे. इथपर्यंत आपल्याला आत्म्याचं रहस्यापर्यंत जायचं आहे. ईश्वर प्राप्त करणे ही सुद्धा माझी मनाची कल्पना आहे. न निरोधोच चोप्तर्तीर्णबद्धो न च साधकः न मुमुक्षन वै मुक्त इत्येषा परमार्थता. बघा, याच्यामध्ये काहीही निर्माण झालेलं नाही, या सिद्धांतावर आधारित आहे. काहीही निर्माण झालेलं नाही. जर काहीही निर्माण झालेलं नाही तर काय प्राप्त करायचं आहे आपल्याला? हा योग वसिष्ठ आहे बरं. हे पुढे गीतेमध्ये सुद्धा, गीतेच्या आधीचा आधार आहे हा. त्या तरी ठिकाणी म्हटलंय की मनावर नियंत्रण करा, मनाने चांगले विचार करा, सद्वर्तन. योग वसिष्ठामध्ये रामांना शिकवत आहेत, योग वसिष्ठामध्ये गुरु शिकवत आहेत की काहीच नाही, मला विजय मिळवायचा नाही, मला ईश्वर प्राप्त करायचा नाही, मला इंद्रियावर नियंत्रण करायचं आहे नाही, नुसतं मन मला जिंकायचं आहे नाही. कारण न निरोध न चोप्तीर्न बद्धो न च साधकः न मुमुक्षन वै मुक्त इत्येषा परमार्थतः. म्हणजे काहीही निर्माण जर झालंच नाही आहे तर मला काय मिळवायचं आहे? ना मनाचा निरोध करायचा आहे, ना कशाची उत्पत्ती झाली आहे, न कोणी बंधनात अडकलेला आहे, न कुणाला मुक्तीची इच्छा आहे. मला ईश्वर मिळवायचा आहे असं म्हणताना आपण ईश्वराला स्वतःपासून वेगळं मानतो. आता किती सुंदर सिद्धांत आहे हा. खरंच लक्षात घेतला ना तर सगळे प्रश्न सुटणार आहे. या ठिकाणी त्यांनी म्हटलंय, मला ईश्वर मिळवायचा आहे असं जर माझी संकल्पना असेल तर मला ईश्वर दूर आहे, मला ईश्वर मिळालेला नाही हे मान्य करावं लागेल. आणि आपल्याला जर ईश्वर मिळालेला नाही तर आपण जिवंत कसं? ते जे चैतन्य आहे ते चैतन्य म्हणजे ईश्वर स्वरूप आहे. मग ईश्वर काय मिळवायचं आहे अजून, जर ते तुमच्याजवळ आहेच ऑलरेडी? जी गोष्ट तुमच्याजवळ आहे ती गोष्ट आपण मिळवतो का? मग विजय मिळवायचा म्हटल्याबरोबर तुम्ही विजयी नाही हे तुम्ही मानता. इंद्रिय नियंत्रण करायचं आहे म्हणजे तुम्ही इंद्रियांवर नियंत्रण नाही असं तुम्ही मानता. मन जिंकायचं आहे म्हणजे मनावर नियंत्रण नाही असं मानता. ईश्वर प्राप्त करायचं आहे म्हणजे ईश्वर तुमच्याजवळ प्राप्त नाही हे तुम्ही मानता. त्यामुळे जे मानतो ते आम्ही मानत नाही, कोणतीच गोष्ट आम्ही मानत नाही म्हणतात. तो स्वतः ब्रह्म आहे. या ठिकाणी त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे की तू स्वतः ब्रह्म आहे. मग ते आहे ते मिळवण्याची कल्पना करणं म्हणजे हा सुद्धा मनाचा भाग नाही का झाला? मी आहे हे मानायसाठी मला मी नाही हे कसं काय सिद्ध करावं? मी ब्रह्म आहे, मी आनंद स्वरूप आहे, मी समाधान स्वरूप आहे मुळातच. मग दुसरीकडे समाधान कसं मिळेल मला? मी स्वतःला जर विसरलो तर मला समाधान शोधावं लागेल की नाही? म्हणून त्यांनी म्हटलंय की 4 वेदाची निर्मिती केली. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद, अथर्ववेद या सगळ्या वेदांची निर्मिती वेदांतापासून झाली आहे ना. वेदांतातून त्याचे 4 भाग केले. 4 भाग केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद हे तीनही वेद भौतिकाचं ज्ञान देतात. हे तीनही वेद भौतिकाचं ज्ञान देतात. मग या सगळ्या गोष्टीमध्ये भौतिक म्हणजे ज्या गोष्टी दिसतात, आवश्यक आहेत आपल्या जगण्यासाठी किंवा आत्म्यासाठी पोषक आहेत, अशा गोष्टींचं ज्ञान देतात. आणि प्रत्यक्षात ऋग्वेद जो आहे तो ऋग्वेद जर जाणला तर बाकी काही जाणायची गरज राहत नाही. म्हणजे ऋग्वेद हा मूळ आहे आणि हे बाकीच्या या फांद्या आहेत. आपण बाकीच्या गोष्टींमध्ये रमलो की हे शिकायचं आहे ते शिकायचं आहे म्हणजे मला ब्रह्माचं ज्ञान होईल. तर ऋग्वेद जे सांगतो ते जर समजलं तर या 3 गोष्टींची गरजच पडणार नाही. आणि आता कर्मकांडांवरती विश्वास वाढल्यामुळे किती चुकीच्या गोष्टी झाल्या, महत्त्वाच्या गोष्टी सुटल्या.
सुटून गेली पूर्ण आणि 3 गोष्टींवरती आपलं लक्ष केंद्रित झालं. त्यामुळे ऋग्वेद समजला नाही आणि ऋग्वेद न समजल्यामुळे मी कोण आहे हे कळलं नाही आणि मी कोण आहे हे कळलं नाही. त्याच्यामुळे मी जे नाही त्याच्यामध्ये मन गुंतलं आणि मला काहीतरी पाहिजे आहे, मला काहीतरी विजय मिळवायचा आहे असं आपल्या मनामध्ये संकल्पना निर्माण झाली. मग ही किती चुकीची. आता हे कळलं असेल की जे नाहीच ते, मग त्या गोष्टीकडे जर आपण मागे लागलो तर कसं मिळणार आहे आपल्याला, समाधान कसं मिळणार आहे. एक मिनिट मग आपल्याला जर ह्या गोष्टीचा स्थिर करायचं असेल आपल्याला, तर ह्याच गोष्टी आपल्याला नाहीत. विजय मिळवणं ही संकल्पनासुद्धा सगळ्यात मोठा आपल्यामध्ये अडथळा आहे असं म्हणतात. विजय म्हणजे मला हे मिळालं पाहिजे, मला प्रसिद्धी मिळाली पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, माझ्याजवळ ते नाही असं म्हणणं म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शिवी आहे. आणि त्या शिव्या आपण रोज देतो. मग शिवी म्हणजे वाईट गोष्ट आहे आणि ही कर्कटीला सांगतोय. कर्कटी वाईटाचा अंश आहे आणि तिला सांगतात आहे की विजय हा शब्द आध्यात्मिक क्षेत्रामध्ये शिवी आहे. आता सांगा काय बोलायचं बुद्धीवर. आता जर मला विजय मिळवायचा आहे, मला जर ईश्वराला मिळवायचा आहे, या शिव्या देणारे म्हणतात. हा ब्रह्माचा अपमान आहे. जे आपल्याजवळ आहे त्याला आपण नाही म्हणणं हा त्याचा अपमान नाही का. आणि प्रत्यक्षामध्ये जर मला निर्बुद्ध म्हटलं कोणी तर मला जसं वाईट वाटतं. म्हणजे मी स्वतःला बुद्धिवान समजते की नाही. बुद्धिवान समजते, मी सुंदर समजते स्वतःला. जर मी स्वतःला बुद्धिवान आणि सुंदर समजते तर मग मला बुद्धिवान आणि सुंदर नाही असं म्हटलं तर राग येतो. मग या ठिकाणी मला विजयी व्हायचं आहे, मला विजयी व्हायचं आहे आणि मला ईश्वर मिळवायचा आहे असं जर म्हटलं तर हा अपमान नाही का माझ्या विजयाचा आणि माझ्या ईश्वरत्वाचा. म्हणजे आपल्याला अहम ब्रह्मास्मीपर्यंत ते नेतात आहे की तूच ब्रह्म आहे, तूच ईश्वर आहे. फक्त जे तू नाही ते तर जो तू मनातून काढून टाकलं तर काही मिळवायचं असं शिल्लक राहत नाही. याचं अतिशय सुंदर उदाहरण आहे. मूर्तिकार जेव्हा मूर्ती बनवतो तेव्हा दगड असतो, त्या दगडाला फोडतो आणि दगडात फोडून मूळ मूर्ती तशीच ठेवून बाकी नाही त्या गोष्टी काढून टाकतो. आता इथपर्यंत मन स्थिर झालं पाहिजे. मन कुठे स्थिर झालं पाहिजे. जे नाही ते काढून टाकायचं आणि आहे ते आपोआप प्रगट होणार आहे. कारण शिल्पकार आहे तो. मग तसा मी शिल्पकार झालो पाहिजे माझ्या मनाचा आणि माझ्या मनाला पटवलं पाहिजे मी हे नाही. मी विजय म्हणते तो नाही, मी ईश्वर प्राप्ती म्हणते ते नाही, मी इंद्रिय नियंत्रण म्हणते ते नाही, मला हे काहीच नाही. मी मूळ स्वरूपामध्ये जशी आहे तशी जर मला ओळखता आलं तर आपलं ऋग्वेद कळला, आत्मा कळला असं म्हणायचं आहे त्यांना. म्हणजे हे गीतेमधल्या ज्ञानापेक्षाही अर्जुनाला जसं अर्जुन म्हणून समजावून सांगितलं की तू अर्जुन आहे आणि तू कोण आहे हे तुला माहिती नाही, त्यामुळे तू असा भ्रमात आहे. मग हे जसं सांगत असताना तू अर्जुन आहे हे श्रीकृष्णांनी समजावून सांगितलं. कारण मूळ वेदांत जो आहे तो समजत नाही. तो इतका योग वसिष्ठामध्ये सांगितला. प्रत्यक्ष राम जगले, तसा धर्म त्यांनी मानला. एवढं सगळं करून त्यांनी स्वतःचं जीवन जगून सुद्धा लोकांच्या लक्षात नाही आलं. लोकांचं अज्ञान संपलं नाही. मग लोकांचं अज्ञान जर संपत नसेल तर मग बोलावं लागतं ना भगवंताला. मग भगवंतांनी बोललं, अर्जुना तुझे जन्म असे गेले तुला माहिती नाही, मी कोण आहे हे तुला माहीत नाही, आता मी समजावून सांगतो. असं सांगताना पुन्हा त्यांनी स्वतःलाच जागृत केलं आहे त्याला. मग हे सांगून केलं आहे आणि योगवसिष्ठामध्ये स्पष्ट सांगितलं आहे हे जे 4 वेद आहेत त्यातले 3 वेद पूर्ण कर्मकांड किंवा या सगळ्या गोष्टी भौतिक सुखाला समजवतात आणि यजुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे की तो मीच आहे आणि तो तूच आहे हे सांगण्यासाठी प्रत्येक जीवाला सांगितलं आहे. मग समजावून सांगायचं मला विजय मिळवायचा, नाही मिळालेला विजय, मला ईश्वर मिळवायचा, नाही मिळालेला ईश्वर. मग तुम्हाला नाही वाटतो म्हणजे कुठेतरी तुम्ही संसारात रमले म्हणून आत्म्याला विसरले. हा आत्म्याचं रहस्यमय स्वरूप आहे. आता एक 5 मिनटं तरी रोज दिवसातून आपल्याला स्वतःला म्हणायचं आहे की मी आत्मस्वरूप आहे, मी आत्मा आहे. आणि मुळामध्ये 5 मिनटं आत्म्याचं स्वरूप कोणतं? हे आनंद स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, समाधान स्वरूप जो आत्मा आहे तो आत्मा म्हणजे मी आहे. याच्यावरती निदान 5 मिनटं तरी 25 तासात ते 24 तासात ते 5 मिनटं जरी चिंतन झालं तर मग हळूहळू मी कोण नाही हे निघून जाईल म्हणतात. म्हणजे हा
योग वसिष्ठामध्ये सांगितलेला रामांना केलेला संदेश जो आहे तो संदेश म्हणजे स्वतः तसे राम जगले आणि त्यांच्या जगण्यातून निदान हा संदेश मिळावा म्हणजे वेदांचं जे सार आहे ते सार म्हणजे रामांना तयार करतायत वसिष्ठ. आणि रामांना तयार करतायत म्हणजेच आपल्याला तयार करतात. एक 5 मिनटं जरी ध्यान केलं स्वतःचं आत्मस्वरूपाचं ध्यान करायचं की मी कोण आहे, मी त्याचा अंश आहे, मी सदानंद आहे, मी सच्चित मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, ह्याचं 5 मिनटात जरी स्थिर राहिलो तरी ते आत्म्याचं ध्यान होत आहे जे आपल्याला स्वतःचं करायचं आहे. ना मूर्तीपूजा, आता कलियुगामध्ये तर मूर्तीपूजेला महत्त्व नाही, भोंदूगिरी वाढलेली आहे. त्याच्यामुळे आत्मस्वरूप शोधण्यासाठी याहून चांगली संधी नाही. आत्मस्मरण करायचं आणि नंतर नामस्मरण करायचं. जय जय रघुवीर समर्थ. मग निसंशय पवित्र करणार आहे म्हणतात. योगवसिष्ठाचा संदेश आहे आणि योगवसिष्ठाचा संदेश म्हणजे सगळ्यात सत्य आहे. ऋग्वेदाचं सार. ऋग्वेद जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं सार. बाकी सगळ्या गोष्टी कशा करायच्या ह्या 3 वेदांमध्ये सांगितलं आहे. ऋग्वेदामध्ये स्वतःला जागृत कसं करायचं ते सांगितलं आहे. ह्या ठिकाणी जर आपण 5 मिनटं जरी असं जागृत झालो, दिवसातले 5 मिनिट, तरीसुद्धा त्या 5चे 10 होतील आणि मग आपण स्वतःला ओळखू. इतकं ते सोपं आहे. मग नाही त्या गोष्टी काढायच्या, आहे त्या गोष्टींना स्वरूपाचं ध्यान करायचं आणि मग आठवेल आपल्याला की मी आणि तो परमात्मा याच्या स्वभावामध्ये काहीच फरक नाही आहे. मग ती शिवी म्हणून त्यांनी म्हटलं आहे की असं म्हणणं की मला विजय मिळवायचा आहे, तर हा विजय हा शब्द शिवी आहे अध्यात्मामध्ये. कारण विजय हा मुळात मिळालेलाच आहे. मिळालेला विजय पुन्हा मिळवायचा म्हणजे आपण कुठेतरी अपयशी आहोत याची जाणीव, म्हणजे मायेचा पगडा आपल्यावरती आहे. मग मायेचा पगडा नाही म्हणजेच मी विजयी आहे, मी समाधानी आहे, हे सगळं जाणलं म्हणजे मग ती शिवी आणि वाईट गोष्टीतून आपण दूर नेती या वाईटातून दूर निघू आणि चांगल्या गोष्टींमध्ये आपण जे मूळ आहोत ते स्थिर हो. याचा प्रत्यय येणे म्हणजे चित्तातून जगद्रूप विषयाचा अभाव होणे. जगद्रूप विषयांचा 5 मिनिटासाठी म्हणतोय आपण. जेव्हा सगळे लोक ध्यान पद्धती जेव्हा शिकवतात तेव्हा सुद्धा काही दिवसभर ध्यान करत नाहीत किंवा दिवसभर योग करत नाहीत. त्यांची पण एक ठरलेली वेळ आहे ना. एखाद्याची जास्त आहे, एखाद्याची कमी आहे. पण योग पद्धती असो तर ध्यान पद्धती असो, प्रत्येकाची वेळ ठरलेली आहे. इथे सुद्धा वेळ ठरलेली आहे. असं काही दिवस रात्र करायचं नाही आहे. त्यांनी सांगितलं हे जे परमप्रत्यय यायचा असेल तर 5-7 मिनटं, 10 मिनटं, सुरुवातीला आनंद मिळेपर्यंत छोटा काळ, नंतर जसा जसा आनंद मिळत राहील तसं आपण त्याचा संकल्प वाढवून तो व्यक्ती तेच घेण्यासाठी जागृत होईल. कारण मूळ स्वरूपामध्ये तो जागृत झालेला आहे. मूळ स्वरूपामध्ये जागृती झाल्यानंतर जास्तीत जास्त वेळ जागृतावस्थेत घालवायचा की निद्रावस्थेत घालवायचा हा निर्णय तो नंतर घेईल. आधी त्याला जागृत होणं तर आवश्यक आहे. जो वाईट बोलतो स्वतःबद्दल, जो शिव्या देतो आहे परमार्थातल्या की मला काही मिळवायचं आहे, ही शिवी पहिले त्याची थांबली पाहिजे. एकदा का त्याची ही शिवी, म्हणजे या ठिकाणी बुद्धी स्थिर होणं खरंच कठीण आहे. आणि योग वसिष्ठ समजणं म्हणजे खरंच सगळ्यांचं सार आपण अनुभव घ्यायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. बोलत कोणीच नाही. आणि असा जो राम तयार झाला आहे त्यांना वसिष्ठ समजावून सांगतायत ही गोष्ट. असे राम तयार झाले आणि तसे वागले नाहीत का? अगदी तसेच वागले. जसं त्यांना योग वसिष्ठांनी सांगितलं तसं ते सगळं तसं वर्तणूक केली. जेव्हा म्हणून ते सगुण रूपातले राम प्रगट झाले. आपणही सगुण रूपातले आपण प्रगट होऊ. आता आपण प्रगटच नाही आहे. जोपर्यंत आपल्याला आत्म्याचं ज्ञान नाही तोपर्यंत प्रगट नाही. एकदा का त्या ध्यानात मिळालेली अवस्था आपल्या चित्तामध्ये उतरली की मग जीवन आपलं जे बदलतं, ज्याच्यावरती साक्षीभावाने बघायचं, याच्यावरती एक विवेचन हिंदीमध्ये आहे, ते तुम्हाला आपल्याला वाचनासाठी पाठवते. मग ते हिंदीमध्ये वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की साक्षीमध्ये स्थिर होण्याची संकल्पना काय आहे. मग याचा प्रत्यय घेतल्यानंतर संकल्पाचं अमुक वस्तू अशी आहे, अमुक वस्तू तशी आहे, मी असा आहे, मी जन्माला आलो आहे, माझा स्वभाव असा आहे, मला काही मिळवायचं आहे, हे सगळ्या गोष्टी संपून जातात. मग या गोष्टी संपल्यानंतर राहतं काय शिल्लक? आता इकडे सगळं शेती होते. शेतीनंतर सगळं पीक जर काढल्या गेलं तर खाली काय राहिलं? परमार्थ भौतिकमध्ये शेती काढल्यानंतर
ते राहिलेलं सगळा तो चारा आहे, खराब आहे ते, असं भौतिकात होतं. पण या ठिकाणी मी नाही 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 करून जर माझ्या जीवनातलं सगळं काढून टाकलं तर आत्मप्रकाशात मी स्थिर होते, अशी ग्वाही अवशिष्ट म्हणजे हा आत्म्याचं स्वरूप सांगताना ते देतात आहे. तू जे नाही हे जर तू मनातून काढलं तर तू जे आहे त्यामध्ये तुला खरंच मूळ स्वरूपाचं दर्शन होईल. मग आपण स्वयंभू मूर्ती पाहायला जातो देवाची, तिथे जसं वैशिष्ट्य आहे तसं हे स्वयंभू स्वरूप आपल्याला दिसेल, असं वसिष्ठ रामांना सांगतात. कोणत्याही गोष्टी तू काळजी करू नको. म्हणून रावणावर विजय मिळवल्यावर सुद्धा त्यांना असं वाटलं नाही की मी काही केलं, कारण प्रकृतीचा खेळ त्यांना कळला. मी कोण आहे हे कळलं, मी फक्त निमित्त झालो. त्याचं जे वाईट वागणं होतं की नाही रावणाचं, त्यामुळे रावणाचा वध मी केला, माझ्याकडून केल्या गेला, असं रामांचं बोलणं हे किती तात्विक मोठा प्रश्न आहे. म्हणजे आत्मस्वरूपात स्थिर असल्याशिवाय या गोष्टी शक्य आहे का? मी एखादी गोष्ट आज रोज बोलतोय, आपण यावरती चिंतन करतोय, मनन करतोय, तर वाटतं मी करते. प्रत्यक्षामध्ये मी काही करत नाही, माझं आपोआप जागृती होते आहे आणि ती जागृती होणं म्हणजे आत्म्याचं स्वरूप आहे. ह्यामध्ये निदान दिवसातले 24 तासातले 5 मिनिट तरी स्थिर होणं म्हणजे आत्मस्वरूपाची जागृती होणं, असं त्या आत्म्याचं ज्ञान 11व्या प्रश्नामध्ये उत्तर देताना आदित्य राजा सांगतोय. मग वेदांत वाक्याचं पर्यवसान ज्याच्यामध्ये होते, परंतु जो वाणीला अगोचर असतो, सृष्टीच्या आदी आणि अंती जो असतो, सत आणि असत, भान अभान यापैकी अमक्या कोटीत आहे असं सांगता येत नाही. तो कशातच बसत नाही, म्हणूनच त्याचं वर्णन करता येत नाही. माझ्या स्वरूपाचं वर्णन करता येत नाही. मी आणि तो वेगळा नाही. आत्म्याला सांगताना सांगतात की जो जीव विचार करतो, तो जीव जर सत्स्वरूपात स्थिर असेल, सत्वगुणांनी युक्त असेल, तर तो आणि परमात्म्यात फरक नाही. जो असा बोलत असेल अज्ञानी जीव, तो आणि परमात्म्यात फरक नाही झाला का मग? कारण मी स्वतःला देह समजते, मी कमी समजते, मी देवापेक्षा कमी समजते. देवाचा आनंद मला घेता येत नाही म्हणजे वेगळा आहे. प्रत्यक्षात देव आणि मी जर स्वतःची रूपामध्ये सारखीच आहे असा 5 मिनिटासाठी जरी अनुभव घेतला, तर या अमक्या कोटीत त्या अमक्या कोटीत न राहता मीच तो आहे म्हणजे सरळ सरळ यामध्ये अहम ब्रह्मास्मीचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी अहम ब्रह्मास्मीचा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. हे अनुर्वाच्य आहे. आणि हा जर अनुभव स्वतःचा आला तर काय वाटत असेल कल्पना करू. एक कल्पना करायला काय हरकत आहे? या सगळ्या ब्रह्मांडाच्या घडामोडी ज्या घडतात आहे, आधी अंतापासून, मी असो किंवा नसो, मी सध्या माझा जन्म झाला आहे, पण मी जन्म आत्ता झालेला असूनसुद्धा या सगळ्या गोष्टी मी करते, माझ्याकडून होतात. किंवा या सगळ्या सृष्टीची संकल्पना जी आहे ना, ती सगळी मला माहिती आहे, कारण मी त्याचा भाग आहे. हे सगळं मला माहिती आहे. मला माहिती असल्यामुळे जे सगळं चाललं आहे ना, त्याचा आनंद मला घेता आला पाहिजे. चांगलं असो, वाईट असो, सुख असो, दुःख असो, माझ्या जीवनातलं सुद्धा आणि प्रकृतीचं सुद्धा, हे सगळं माझं आहे. म्हणजे हृदयाला मोठं करायचं. हृदयाला मोठं केल्यानंतर हे सगळं मला ज्ञात आहे अशी कल्पना. प्रत्यक्षात नाही मला माहिती, पण कल्पना करत असताना, परमेश्वराची कल्पना करत असताना हे सगळं मला माहिती आहे. आणि त्यामुळे होणारा आनंद नाही का? एक साधं नातीला शिकवलं आणि तिला जर काही करता आलं तर लागलीच आपण म्हणतो किती छान झालं, मी शिकवल्यामुळे तिला झालं. हे जर सगळं चालवणाराच मला माहिती आहे कोण आहे, त्याचं कसं काय आहे ते सगळं समजावून सांगेल तो नंतर कसं आहे ते. सध्या मला माहिती नाही, पण हे सगळं मला माहिती आहे अशी जर कल्पना केली तर आपण शांत नाही का होणार? कशावरच आपला हक्क नाही. सगळं काही नितळ निर्मळ, एखादी नदी जशी बघतो ना, नदी एकदा बघतो आपण, नर्मदा दर्शनाला जेव्हा लोक जातात तिथले व्हिडिओ टाकतात, तर नर्मदा छान शांतपणे वाहत असते. त्यांनी सांगितलं नर्मदेचं फक्त दर्शनाने हे सगळं पुण्य प्राप्त होतं. मग ती दर्शनाची जी आपण बघतो तेवढी फक्त समोर दिसते तेवढीच गंगा आहे, नर्मदा आहे का? जेवढं आपलं दर्शन घडतं तेवढीच नर्मदा आहे. तिचा उगम कुठे आहे, ती मिळते कुठे समुद्रामध्ये, समुद्राचा उगम काय, या सगळ्या गोष्टी एका क्षणात, म्हणजे शीतावून भाताची परीक्षा आपल्या मनात आली पाहिजे. नुसतं नर्मदेचं दर्शन घेत असताना एवढाच फक्त नर्मदा आणि एवढीच फक्त गंगा असं नाही. त्या गंगेचा उगमापासून मला सगळं माहिती आहे आणि हे सगळं करणारा हा माझा आहे. या सगळ्या कल्पनांमध्ये जर जीव रमला तर मला माहिती नाही असं काहीच नाही. मला सगळं माहिती आहे, कारण करणाराच मला माहिती आहे आणि मी त्याला जाणते, तो मला जाणतो.
ही संकल्पना 5 मिनिटासाठी सरी जीवनात उतरवत आली, ही साधना आहे. जशी योग साधना आहे, अशा वेगवेगळ्या साधना आहे, तशा योग वसिष्ठाचं जर समजून घ्यायचं असेल तर ही 5 मिनिटासाठी सगळा कर्तुम जो परमात्मा आहे तोच माझा आहे, मी त्याची आहे, त्याचा अंश आहे. 5 मिनिटासाठी मी जे नाही ते विसरलं पाहिजे. मी स्वतःला मला काहीतरी मिळवायचं हे जे समजते ना, सगळं मिळालेलं आहे, सगळं माझ्याजवळ आहे, मी तृप्त आहे, मी पूर्ण आहे. अपूर्णामध्ये पूर्णत्वाची जाणीव जर निर्माण झाली तर तो अनिर्वचनीय असा परब्रह्म आपल्याला काहीतरी वेगळी संकल्पना देतो आणि नाही त्या गोष्टी जीवनातून निघून जातात. म्हणजे चांगल्या गोष्टींना सुद्धा शिवी म्हटलंय योग वसिष्ठामध्ये, की मला देवाला बघायचं आहे. ही किती चांगली संकल्पना आहे आजची. पण देवाला बघणे सुद्धा ही वेगळी संकल्पना शिवी दिल्यासारखं आहे. कारण तू नाही का मग देव, इथपर्यंत आपल्याला मोठं केलं आहे. जगी धन्य तो दास सर्वोत्तमाच. इतकं मोठं आपण असताना किती छोट्या गोष्टीत आपण रमतो. तसं करायला नको. परंतु स्थितिकाळी या दोन्ही कोटीच्या रूपांनी भासमान होत असतो. तो भासमान होतो. सूर्य जसा उगवतो आणि सूर्य पश्चिमेला मावळला म्हणजे सूर्य संपला नाही. सूर्य उगवला आणि आमच्या समोर पश्चिमेला मावळला म्हणजे सूर्य संपला नाही. ही संकल्पना समजेल आता. कारण सूर्य संपला नाही म्हणजे सूर्य दुसरीकडे उगवलेला आहे. सूर्य कधी संपत नाही. सूर्याचा प्रकाश कधी संपत नाही. तो आपल्या नजरेच्या दूर होतो, एवढीच फक्त गोष्ट आहे. मग आपल्याला जो देह दिला, त्या देहामध्ये जो आत्मा आहे, त्या आत्म्याला देहस्वरूपामध्ये बघितल्यामुळे काही वेळ असं झालं की मी स्वतःला विसरली. कारण मी नाही त्या गोष्टीमध्ये अडकले. नाही त्या गोष्टीमध्ये अडकल्यामुळे अंधार झाला. देहामध्ये अडकल्यामुळे अंधार झाला. देहाचं कवच बाजूला झालं की सूर्यप्रकाश जसा तिकडे उगवलेला सूर्य आहे तसाच आत्मा हा सतत प्रकाशित आहे. उलट आत्म्याला आनंद होतो की आता या देहाच्या कवचामधून ही व्यक्ती बाहेर पडली आणि आता स्वस्वरूपाला ओळखू शकते. मग काय केलं वेगळं की या ठिकाणी फक्त स्वतःला जाणलं पाहिजे, मी कोण आहे. आणि 5-7 मिनिटाची ही जी संकल्पना आहे त्यातून त्यांनी परिस्थिती काही दोन्ही कोटीच्या रूपांनी भासमान होतो, ज्याची चित्तरूपी लीला म्हणजे हे चराचर जग आहे. हे जे चराचर जग आहे ज्यामध्ये माझा जन्म झाला आहे, ते सगळं जग आत्ता मी जन्म झाला म्हणून मला दिसतं आहे. प्रत्यक्षामध्ये किती पूर्वापार चालू आहे आणि पूर्वापार चालू राहणार आहे. याच्याशी माझा कोणता खेळ संबंध आहे? फक्त की माझा संबंध या देहाचा आल्यामुळे या देहामध्ये जितकं दिसतं दृष्टीने आणि जेवढं कानाने ऐकू येतं तेवढं ऐकू शकतो, ही मर्यादा आहे. या मर्यादेत त्या आत्म्याला ठेवलं आहे. ती जी परिसाच्या पेटीचं उदाहरण सांगितलं तसं की परिसाच्या पेटीमध्ये लोखंडाच्या पेटीमध्ये परिस आहे आणि त्या खरंच ही कल्पना खरंच करत राहायला पाहिजे रोज. तेव्हा कुठे आत्मा प्रकाशित होईल स्वतःचा आणि इतर कोणाला न ओळखता आपण फक्त स्वतःला ओळखलं पाहिजे. आणि त्या 5 मिनिटाच्या आनंदात संपूर्ण आनंद आपल्याला देतो म्हणजे मुक्तीची अवस्था आणि साक्षीभावाची अवस्था निर्माण होते. हा त्याचं फलश्रुती आहे या ग्रंथाची. तर जो लोखंडाच्या पेटीमध्ये परिस आहे, ज्यांना कोणाला ज्ञान नाही, जे कोणी गुरुवर विश्वास ठेवत नाही ते जात नाहीत त्या पेटीजवळ, कारण हसतात. ह्या ग्रंथाला हसणं म्हणजे याच वेदांताला हसणं म्हणजे अज्ञानी जीव आहे. आणि याचा अनुभव प्रत्यक्ष सगळेजण घेतात आहेत मोठे लोक. त्याचा अनुभव देण्याचा हा प्रयत्न आपला चालला आहे. विचार चिंतन मनन त्याचं चाललं आहे. नाही जात त्या लोखंडाच्या पेटीजवळ. याचं कारण बुद्धी सांगते की लोखंडाच्या पेटीमध्ये जर परिस असेल आणि लोखंडाची पेटी जर लोखंडच असेल तर तो परिस खरा आहे का? लोखंडावर परिसाचा उपयोग काय? असं म्हणण्याची जे लोक म्हणतात ते अज्ञानी आहे. ते त्यापर्यंत जात नाही, गुरुची आज्ञा पाळत नाही आणि गुरुची आज्ञा पालन न करता दुरूनच निघून जातात हसत. गुरूंना हसतात आणि गुरु म्हणतात, अरे बाबा, आलेली संधी तू पुन्हा गमावली. कारण मी जे सांगतो त्यावरती विश्वास ठेव. त्यासाठी एक मोठी कठीण परीक्षा तुला द्यावी लागेल. सगळ्यात मोठी परीक्षा ही आहे की पूर्ण विश्वास पाहिजे गुरूंवर, पूर्ण विश्वास पाहिजे योग वसिष्ठावर, पूर्ण विश्वास पाहिजे आपल्या वसिष्ठ ऋषींवर. त्याची वेगळी संकल्पना आहे वसिष्ठ ऋषींची. सप्तर्षींची संकल्पना वेगळी आहे. आपल्या मनाचे स्तर आहेत हे, आपल्या मनाचे स्तर आहे. त्या दिवशी एखाद दिवशी त्यावरती विवेचन करीन, मग अजून लवकर समजेल. 7 ऋषी म्हणजे जे दिसतात आहे स्पष्ट ते आपल्या मनाचे स्तर आहेत.
आपला मनाचा स्तर जसा असेल तसे ऋषी प्रसन्न होतात. मग ऋषींवर अविश्वास दाखवणं म्हणजे मी जात नाही त्या लोखंडाच्या पेटीजवळ, कारण हसतात आहे ऋषींना. पण एक एक जो असतो एखाद्याला, ज्याला आत्मस्वरूपाची जाणीव करून घ्यायची आहे किंवा ज्याचा संपूर्ण विश्वास आहे, तो काय करतो, हो गुरुजी तुम्ही म्हणाल तसं काही असो, लोखंड आणि परिसाचा काय संबंध आहे, तो काही का असेना, पण गुरूंनी सांगितल्यानं पेटी उघडायची, मग उघडायची. जशी पेटी उघडली, सगळ्यात मोठा दृष्टांत आहे योग वसिष्ठासाठी. जशी पेटी उघडली तसं समजलं की गुरूंनी तो कापडात गुंडाळून ठेवलेला होता. मग कापडात गुंडाळून ठेवलेला असल्यामुळे त्या परिसाचा स्पर्श लोखंडाला होत नव्हता आणि त्यामुळे सोनं होत नव्हतं. हे केव्हा कळलं? जेव्हा तो तिथे गेला. म्हणजे गुरुवचनांवर विश्वास ठेवून जो त्या ठिकाणी गेला, तेव्हा कुठे त्याला कळलं की लोखंड बांधून ठेवलं, जो परिस आहे तो बांधून ठेवला आहे. मग तसं गुरूंनी सांगितलं, बाबा रे तू आत्मा आहे, म्हणजे आपण सोनं आहे, हे गुरूंनी सांगितलं. पण आपण जातच नाही तिथपर्यंत. आपण तिथपर्यंत जात नाही. हाच तो गुरुला. आम्ही कसं काय असू शकतो देव? देव आणि मी किती फरक आहे. देव कुठे, मी कुठे, देवाचे तत्व कुठे, माझं कुठे, मला शोधायचं आहे देवाला, असं जोपर्यंत म्हणत राहू, ही परमार्थातली शिवी दिल्या गेल्यासारखं आहे. कारण आपला स्वतःचा विश्वास नाही. असं जसं लोखंडामध्ये जसं त्यांनी बांधून ठेवलं होतं, ते कापड बाजूला केल्याबरोबर लोखंड आणि परीस एकमेकांना लागले आणि त्याचं सोनं झालं पूर्ण पेटीचं. तसं या देहापासून आपण देहत्व जर बाजूला केलं, गुरुच्या वचनेप्रमाणे एखादा व्यक्ती जातो आणि मग जेव्हा देहाची व्यवस्था बाजूला केली तर सोनं होणारच आहे. कारण परीस लोखंडाला लागला की जसा सोनं होतं, तसं देह जर बाजूला केला तर आत्मा परमात्मा एकच आहे. त्यासाठी उदाहरण पुन्हा सांगितलं की घटाकाश आणि चिदाकाश. आता या घटाकाशामध्ये जे आहे आकाश, घट रिकामा नाही आहे. पाणी भरलं तर रिकामा दिसतो, पण पाणी असतं. पाणी काढलं तर हवा असतेच. हवा म्हणजेच आकाश असतंच. त्या घटामध्ये आकाश असतं, रिकामा नसतं. आपल्या पूर्ण जीवनामध्ये पोकळी अशी नाहीच आहे. फक्त ते विवारामध्ये आहे वर, तर तिथपर्यंत आपल्याला जायचं नाही आहे. मग तिथे जर हवा आहे, तिथे जर आकाश आहे, घट फुटला, आकाश आकाशामध्ये मिसळलं. घट होता म्हणून ते आकाशात होतं. घट जसा फुटला तसं आकाश, हे आकाश आणि ते आकाश जसं एक झालं. कापड बाजूला केलं तसंच परिसाचा स्पर्श आपल्या पेटीला झाला, पेटी सुवर्णमय झाली. तसं आत्मा परमात्मा एकच आहे. देहाचं वस्त्र बाजूला झालं म्हणजे देहाची कमीपणा बाजूला झाली की हा आत्मा आणि तो आत्मा एकच आहे. या 3 उदाहरणांवरून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. असं रामांना शिकवलं आहे. बाबा तू कशाची चिंता करू नको. एवढ्या बुद्धीत स्थिर झाल्यामुळे, एवढा विश्वास सद्गुरूंच्या वचनावर असल्यामुळे रामचंद्रांनी एवढं मोठं धाडस केलं. आणि तसंच धाडस आपल्यालाही वनवास. रामायण म्हणजे आपण जगतो. रामायणाचं मला तर बोलण्यासारखे किती मुद्दे आहेत. रामायणातली सगळी पात्र म्हणजे आपणच आहे. राम म्हणजेच आपण आहे. हेच त्यांना सांगायचं आहे की राम म्हणजे आपण आहे. मत्स्यावतारातला मत्स्य म्हणजे आपण आहे. या सगळ्या गोष्टी पटवू शकतात, पण त्यासाठी बुद्धी, लोखंडावरचं जसं कापड काढून टाकलं ना, तसं देहाचं कापड काढायला पाहिजे. देहाचं कापड. आता ह्यावरती अधिक चिंतन मी करू शकत नाही. हे मार्गदर्शनात्मक, कारण अनिर्वचनीय आहे हे सगळं. हे सगळं शब्दात पकडण्यासारखं नाही. ह्यावरती 5 मिनिटासाठी विश्वास ठेवायचा. मी आणि परमात्मा वेगळं नाही. मग पूजा तरी कशाची करायची? पूजा करत असताना जो आनंद होतो तो म्हणजे परमात्मा आहे. पूजा करत असताना जो आपल्याला मूर्तीत जाणवतो तो नाही. ती मूर्ती आपल्यातच प्रगट होते. नर्मदा परिक्रमा करत असताना, नर्मदा बघत असताना मलाच आनंद होतो, कारण माझंच स्वरूप ते आहे, ते मी बघत असतो. असा आत्मस्वरूपाचा आनंद जो घेतो तो म्हणजे खरा आनंद आहे. म्हणजे त्या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टी मग कमी पडतात की नाही. म्हणजे अनुभव जो येतो तो सगळा असत्य आहे आणि जो अनुभव आनंदाचा जो होतो तो फक्त सत्य आहे. आणि ते माझं सत्य स्वरूप आहे. नाही स्थिर होत बुद्धी लवकर या ठिकाणी. बुद्धी स्थिर होण्यासाठी 5 मिनिटं सुद्धा स्थिर होत नाही, कारण कळतच नाही. आता किती बोलायचं याच्यावरती. जोपर्यंत आपल्याला हे कळत नाही तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला मिळत नाही. म्हणून आपण परमार्थाच्या कोसो दूर आहे. 5 मिनिटं सुद्धा आपण त्याच्याशी संलग्न राहू शकत नाही.
5 मिनटं मी माझं स्वतःचं ध्यान करू शकत नाही, की परमात्मा विष्णूचं ध्यान करत असताना मला माझा आनंद जो मिळतो तेच म्हणजे विष्णूचं स्वरूप आहे, स्वरूप कण. जो आनंद झाला, पण तो आनंद तितका झाला पाहिजे. तितका आनंद जेव्हा होईल तेव्हा तो आनंद का होतो? कारण माझ्या स्वरूपाचं ध्यान झालं. अशा प्रकारचं जे आत्म्याचं स्वरूप आहे, त्या आत्म्याचं किती रहस्यमय स्वरूप आहे. हा 11वा जो प्रश्न आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. जीवन परिवर्तक असा हा प्रश्न आहे. आमूलाग्र जीवन परिवर्तन, आपल्या जीवनाचं ध्येयच त्यामुळे मिळणं. हे योगामध्ये सुद्धा मिळतं. योग समाधी जेव्हा लावतात तेव्हा त्याच्याशी मी जोडल्या जाणे म्हणजे तोच योग आहे जो आपण मानसिक योग करतो या ठिकाणी, की मी म्हणजे तो आहे आणि तो म्हणजे त्याचा मी अंश आहे, तेव्हा म्हणून मला आनंद होतोय. अन्यथा रामाचं नाव घ्या म्हटलं तर कोणाला आनंद होत नाही. याचं कारण ती अज्ञानी बुद्धी आहे ना मध्ये. जोपर्यंत रामकृष्ण जे काही आपलं तत्व आहे, मला काही रामाबद्दल असं म्हणायचं नाही, जे आपण आराध्य विठोबा पांडुरंग जेव्हा जे कोणतं मानतो त्या ठिकाणी आपण स्थिर होत नाही, म्हणून आनंद मिळत नाही. जर खूप आनंद झाला म्हणजे ते सुफी लोक जसे संत नाचतात तसं जर 5 मिनिटाचा आनंद मिळाला ना, तर तो आनंद सत्स्वरूपाचा म्हणजे मग त्या ठिकाणी गेल्यानंतर ही सगळी माया हे कळेल. जे आपण करतोय ते सगळं अगदी वेगळ्या भावनेनी करू, कारण मी जिंकलेलंच आहे ऑलरेडी. कारण मी जिंकायचं काय राहिलं आहे? जर देव आणि मी एकच आहे आणि देवाचं कार्यच माझ्याकडून होत आहे किंवा मी देवाचा अंश म्हणूनच जन्म अवतार घेतला आहे, हे रामांना सांगितलं आहे वसिष्ठांनी. तेव्हा कुठे त्याचं नैराश्य दूर झालं. आता हे 15च वर्षाचे राम आहेत. त्यांना इतकं जबरदस्त नैराश्य आलं होतं वाईट बघून. सत्प्रवृत्ती असल्यामुळे वाईट जगातलं बघितल्यावर वसिष्ठांनी जवळ घेतलं त्याला. याच्या समोर त्यांनी समजावून सांगितलं, रामा अशी काळजी करू नको, आपलं कर्तव्य आपल्याला करावं लागणार आहे. जसं अर्जुनाला युद्धाच्या क्षेत्रात सांगितलं, हे सगळं करावं लागणार आहे, त्यासाठी आपला जन्म आहे. हे सगळं आपल्याला निमित्त बनवलेलं आहे. आपल्याला कुटुंब मिळालं, आपल्याला समाज मिळाला, आपल्याला राष्ट्र मिळालं, हे सगळं करणं आपली जबाबदारी आहे. पण तू मूळ स्वरूपाला जर विसरला तर हे सगळं करणं म्हणजे जिंकणं नाही. कारण या जगातलं जे काही जिंकशील ना ते सगळं तात्पुरतं आहे, तो अनुभव तात्पुरता आहे. तुला सतत मिळणारा अनुभव पाहिजे असेल ना, तर ह्या गोष्टी तुझ्या लक्षात ठेव. म्हणून रावणाला मारलं तेव्हा सुद्धा त्याला असं वाटत होतं की मी नाही मारलं, तो त्याची कर्म तशी फळाला आली म्हणून तो गेला. आम्ही एखादी गोष्ट जर प्राप्त केली तर लागलीच आपण स्वतःला म्हणतो की मी हे केलं. तर हे राम कसे स्थिर होऊ शकले? आणि राम काय परमात्मा होते, त्यांना काही सांगायची गरज नव्हती. हे आपल्यासाठी सांगितलंय वसिष्ठांनी, की रामांना सुद्धा हे सांगितलं. तेव्हा कुठे त्यांना ती बुद्धी झाली आणि प्रत्येकाला वाटत होतं की आपला वध जो आहे, आपला अंत जो आहे तो रामांच्या हाताने व्हावा, आपला अंत आहे जो कृष्णाच्या हाताने व्हावा. याचं कारण आपल्याला त्याच्या स्वरूपात मिसळायची इच्छा आहे प्रत्येकाची. तो दुष्ट का असेना आणि चांगला का असेना, कोणतीच विचार करायचा नाही. कधीच कशाचाच विचार करत हे 5 मिनिटासाठी. बाकी 24 तासातले 5 मिनिटं सोडले की बाकी सगळं जीवन आपल्याला जगायचं आहे. मग हा आत्म्याचा शोध रामांनी शांत ध्यानात बसले. कर्कटीसुद्धा ध्यानात बसली, त्याचा मित्रसुद्धा ध्यानात बसला. राजा बोलतोय आणि हे ऐकण्याचं भाग्य आपल्याला मिळालं तर आपणही 5 मिनिटं ध्यानात जायला पाहिजे. हे मानसिक ध्यान झाल्यानंतर ज्या काही गोष्टी जीवनात घडतील त्या आमूलाग्र बदल करणाऱ्या गोष्टी आहेत. मानसिक हा योग आहे. मग योगशास्त्रच त्याला म्हटलंय. परंतु आता ज्याची चित्तरूपी लीला म्हणजे चराचर जग आणि विश्वरूपाने दिसत असूनही ज्याची अखंड एकरसता खंडित होत नाही, असं दिसतं पण एकरस जे आहे ते काही खंडित होत नाही, अशा शाश्वत चिद्रूप ब्रह्माविषयी हे कल्याणी. नावही कसं घेतलं, हे कल्याणी. तुझ्या शंका आहेत, तुझ्या ज्या शंका आहेत ना ह्या कल्याणी. कसं गोड नाव दिलंय कर्कटीला. आहे कर्कटी, आपल्याला माहिती आहे तिचं जीवनचरित्र काय आहे. पण तिने असे विचार केले, असे प्रश्न विचारल्यावर प्रश्नकर्त्याला उत्तर देणारा कल्याणी म्हणतोय. कल्याणी म्हणजे जीवनाचं कल्याण झालंय, तिच्या जीवनाचं सार्थक झालंय. तिचा मुलगा असता तर सार्थक म्हटलं असतं त्यांनी, की जीवनाचं मानव जन्म मिळून जे मिळवायचं ते तुला मिळालंय. प्रत्यक्षात तिने सगळे वाईट गुण सोडले आहेत. तिने सगळे वाईट गुण सोडले आहेत आणि सगळे वाईट गुण सोडून जेव्हा हे कौतुक ऐकते ना, तेव्हा ती शांत स्वरूपामध्ये आनंद घेते. जितका वेळ ते सांगतात तितका वेळ ती आनंद घेते. हे त्यांना जाणवतो. गुरु शिष्य संवाद आहे हा जसा काही. सत्शिष्य आणि सद्गुरू संवाद चालू आहे हा. इकडे काकभूषुंडी सांगतात आहे, इकडे भगवंत सांगतात आहे, इकडे वसिष्ठ सांगतात आहे.
हे सगळे सत्शिष्य जेव्हा एकत्र येतात ना सद्गुरूंच्या सोबत, मग कल्याणी शब्द वापरलाय. हे कल्याणी, कसलं गोड वाक्य. तू काय सोडले याचा विचार आपण 5 मिनिटं चिंतनात करू शकतो. जोपर्यंत आपण आत्मतत्वामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत तिने काय सोडलं याच्यावरती विचार केला तरी आपल्याला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आपण काय सोडलं पाहिजे, म्हणजे आपल्याला काय मिळेल, पुढे काय ठेवलं आहे, हे असं गोड 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 सतत चिंतन त्याचं केलं पाहिजे, तरच तो गोडवा आपल्याला मिळेल. आता एवढा चांगला अमृत फळाचा मोसम सुरू झाला आहे, आंब्याचा. आंबा देतो या सीझनमध्ये. मग तो आंबा म्हणजे अमृत फळ फक्त देत नाही, तर ते अमृतच आहे हे संकल्पना, आणि ही वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीशी त्याचा संबंध जोडणे. कोकिळेचं पूजन असो, या सगळ्या गोष्टी, हे माझं बोलणं आहे, सुमनताईंचं नाही. मला म्हणायचं आहे की त्यांना जे सांगायचं ते मलाही चिंतन करूनच काहीतरी स्पष्ट करावं लागेल. कठीण कठीण नाही, ती साधी संकल्पनासुद्धा पटवायला वेळ लागतोय. कारण सगळ्यात मोठा युटर्न आपण आता घेणार आहे, सगळ्यात मोठा, की ज्यांनी जीवनाचं सार्थक आणि मला भगवंत कल्याणी म्हणणार आहे. कल्याणी म्हटलंय त्यांनी. हे आज्ञा कुणाला? कर्कटीला. मग कर्कटीवर चिंतन आहे आज. कर्कटी कशी होती? पण तिच्यात एकच गुण चांगला होता, जो गुण होता की मला भगवत प्राप्ती करायची आहे. आणि भगवत प्राप्ती करत असताना ब्रह्माचा जो वर मागितला, ब्रह्मदेवाजवळ ती गेली आणि ब्रह्मदेव त्याचा पार्षद आहे, भगवंताचा. म्हणजे ब्रह्मदेवाकडे जाणे म्हणजे ब्रह्मदेव त्याचे सगळे नियम सांगेल की नाही देवापर्यंत जाण्याचे. आणि आता चुकीच्या ठिकाणी राक्षसांच्याकडे गेल्या आणि खोटी पूजा करण्याच्या मागे लागल्यावर कुठे पोचलो हेही बघितलं. ही गेली आहे सत्यदेवाकडे, ब्रह्मदेवाकडे गेली. त्यामुळे ब्रह्मदेवानी बरोबर असा मार्ग दाखवला, तर तिला कल्याणी ह्या शब्दापर्यंत ती येऊन पोचली. कारण ब्रह्मदेवाचा आशीर्वाद तिला मिळाला. प्रत्यक्षात ती वागली काहीच नाही. त्यानंतर तिचं खाणं सुरूच होतं. म्हणजे आता आपण कर्कटीचा सुद्धा विचार या ठिकाणी केला तरी आपण मुक्त आहे. कारण ती जे करत होती ते तिने सोडलं आहे. मग आपण जे करतोय तेही सोडून द्यायचं आहे. याचा अर्थ खाणं पिणं सोडायचं आहे, कृती सोडायचे, वस्तू सोडायचे, लोक सोडायचे असं नाही. मनाने मी भगवंताची आहे आणि भगवंताची लीला मी अनुभव घेते प्रत्येक गोष्टीमध्ये. थोडक्यामध्ये नर्मदा बघणं आणि पूर्ण उगमापासून तर समुद्रापर्यंत. बरं, समुद्रात तर तिचा शेवट झाला आहे का तिचा? नाही. त्या समुद्रात सुद्धा त्याचं पाणी होऊन पुन्हा ती वर जाते, वरून पुन्हा स्वरूपात येते. मग आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा. असं जेव्हा असेल तेव्हा कुठे आपण आपल्याला समजू शकू. त्यांनी सांगितलं, बाबा रे, तुला इतकी मोठी संधी दिली आहे की तू आणि मी एकच आहे, एवढं तुला मोठं करून ठेवलं आहे. तू फक्त तुझ्या देहाचं वस्त्र बाजूला कर. म्हणजे आत्म्याला शोधण्यासाठी शरीररूपी वस्त्र जोपर्यंत बाजूला करत नाही तोपर्यंत त्या गोष्टींचं ज्ञान आणि आनंद तुला घेता येणार नाही. तू आणि मी एकच ठेवलेलो आहे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये कोणताही फरक नाही. फक्त माझ्यामधला जो फरक आहे तो तू लक्षात घे. तेवढा फरक तू सोडून दे, जसा कर्कटीने सोडला. आणि कर्कटीला आता कल्याणी शब्दापर्यंत आणून सोडला. कल्याण म्हणजे कल्याण झालं तिचं. मग त्यांनी सांगितलं, हे कल्याणी, तुझ्या शंका ज्या आहेत ना त्या अतिशय उत्तम शंका होत्या. त्या शंकांमुळेच तू आता तिथपर्यंत पोचणार आहे. तू आज्ञा केल्यामुळे तुझ्या उरलेल्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या बुद्धीप्रमाणे देतो. आता तू कल्याणी आहे. म्हणजे आतापर्यंतच्या 10 प्रश्नांमध्ये आपण फक्त प्रश्न विचारतोय, इतपतच अवस्था होती तिची की प्रश्न विचारतोय, एखादी गोष्ट समजत नाही. आता त्यांनी सांगितलं, काय समजत नाही? सगळं समजलंय तुला, सगळं समजलंय. तू विजयी आहे, तुला देव मिळालेला आहे, तू स्वतः आत्मस्वरूप आहे, तू देवस्वरूप आहे, असं सांगितलं. आता मी तुला पुढच्या प्रश्नांची उत्तर देतो. म्हणजे हा जो ग्रंथ आता पुढे चाललाय तो काहीतरी गृहीत धरतोय की आता मीपर्यंत सांगत होता अज्ञान होतं, ठीक आहे, पण अज्ञानावर तू काहीतरी ते विचार करायला पाहिजे. विचार केल्यानंतर आता तू स्थिर झाली. आता तुझं नाव मी कल्याणी ठेवतो आणि आता माझ्या बुद्धीप्रमाणे आता दोघांच्याही बुद्धीला एकत्र करून आता जे उत्तर देतो ते ऐक. अहम म्हणजे अहंकार नाही. त्यांनी सांगितलं आहे, अहम म्हणजे अहंकार नाही. मला हे नेहमी जाणवायचं बरं. जेव्हा जेव्हा म्हणतो ना की चित्त, बुद्धी, मन, अहंकार, हे अहंकार सोडा, अहंकार सोडा. अहंकार हा अतिशय छोटी गोष्ट आहे. अहंकार असणे एखाद्या गोष्टीचा ती सगळ्यात चिल्लर गोष्ट आहे. म्हणजे एकदा का त्या अहंकाराला धक्का बसला की अहंकार निघून जातो, पटकन जातो निघून. अहंकार हा कठीण नाही आहे गोष्ट सोडण्यासाठी. मला असं नेहमी वाटायचं की अहंकार जेव्हा बनतात तर अहंकार सुटायला एक धक्का डेस्टिनीचा बसला की अहंकार सुटतो. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही आणि मोठं दुःख आलं की अहंकार संपला. आपण सरळ म्हणतो, माझ्या हातात काही नाही बाबा आता. मग काय राहिला? अहंकार. अहंकार लवकर सुटतो.
पण तो अहंकार, म्हणूनच ते आता सांगतात की तो अहंकार सुटला म्हणजे मोठं झालो नाही आपण. कारण दुःख जसं मनात आलं, माझ्या मनासारखं काही झालं नाही, की माणूस अगदी विदीर्ण होऊन जातो आणि म्हणतो काही अर्थ नाही आहे जीवनामध्ये. असं जेव्हा म्हणतो म्हणजे अहंकार सुटला त्याचा. आता माझ्या हातात काय आहे, सगळं जे घडेल तसं देवाच्या हातात आहे, कर्मा जे व्हायचं ते होईल असं म्हणून ताबडतोब तो मनाने कसा होतो, दूर होऊन जातो, अलिप्त होऊन जातो. मग अहंकार तर गेला. मग अहंकार गेला तरी भगवत प्राप्ती नाही म्हणतात. ही अहंकार तो तर धक्का आहे. ती तर दुःख निवृत्ती आहे फक्त. मला नेहमी असं जो प्रश्न पडायचा त्याचे उत्तर याच्यातच आहेत. दुःख निवृत्ती सोपी आहे. एक झटका मारला की दुःख निवृत्ती होते. कारण समजतं काय लायकीने आपली, आपल्या हातात काय आहे आणि कोण आपलं ऐकतंय. देव कशाला ऐकणार आहे. माझं माझं कुटुंब ऐकत नाही, माझा समाज ऐकत नाही, माझा देव कसला ऐकणार. झाला अहंकार निवृत्ती. म्हणजे अहंकार आणि दुःख निवृत्ती झाली. आनंद प्राप्ती नाही आहे ती. म्हणून तो जो प्रश्नाचं उत्तर डोक्यात सारखं शोधायचं असतं ते उत्तर आहे, अहम म्हणजे अहंकार नाही. अहंकार म्हणजे अहम नाही हे लक्षात ठेवायचं. अहम म्हणजे देह, देह नाही आत्मा. आत्मा म्हणजे मी. अहंकार हा देवाचा असतो, की माझ्या मुलाचं असं व्हावं, माझ्या समाजामध्ये असं घडावं, हे जे मला वाटतं तो अहंकार आहे. माझ्या देहाला ते बुद्धीला जसं पटतं, कारण मला जे वाटतं ते सगळ्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे अहंकार हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. राजकारण्यांना वाटतंय चालू द्या असंच, मग तो त्यांचा अहंकार आहे. मला असं वाटतं हे चालू नाही, हा माझा अहंकार आहे. काहीच खरं नाही. ना त्यांचं खरं ना माझं खरं. अहंकार खरा नाही. हे योगवसिष्ठ समजणं म्हणजे एकदम अंतिम टोकापर्यंत जायचं. त्यांना वाटतं आपलं बाहेर यायला नको बिंग, हा त्यांचा अहंकार आहे. पण तो अहंकार त्यांचा तुटणार आहे की नाही. जर सत्य बाहेर यायचं असेल, कल्की अवतार जर होणार असेल, धारण करणार असेल, तर त्यांचं ते कितीही गोंधळ घालो, कंसाने कितीही गोंधळ घातला, रावणाने कितीही गोंधळ घातला, शेवटी संपला ना तो. त्याच्यामुळे त्यांचाही अहंकार आहे आणि माझा अहंकार आहे की हे असं नको, माझाही संपला. तुझा काय संबंध आहे. कोणाचाच काही संबंध नाही. त्यामुळे दुःख निवृत्ती शक्य आहे. पण दुःख निवृत्तीच्या पुढे हे जे सगळं चाललं आहे ना, ते जे सगळं चाललं आहे ना, ते वेगळ्या पद्धतीने साक्षीभावाने बघता येणं. म्हणजे राग येत नाही बघा. ज्या काही गोष्टी घडतात, दुःख आलं, वाईट वाटत नाही. हे जे काही समाजात चाललं आहे, राग येत नाही. काहीतरी करू, प्रयत्न करू, पण राग येत नाही. राग येणं वेगळं आणि त्यासाठी प्रयत्न करणं. राग न येणं म्हणजे मूळ स्वरूपातली आपली उत्पत्ती आहे. राग नाही आला मूळ स्वरूपात, चिडचिड नाही झाली मूळ स्वरूपात, दुःख नाही झालं मूळ स्वरूपात. हे तर चांगले क्रायटेरिया दिले सुमनतेंनी. आता जर एखादं संकट आलं आणि मला दुःख झालं नाही तर ते माझं मूळ स्वरूप आहे. कारण या गोष्टीशी माझा काही संबंधच नाही आहे. तो अहंकारच नाही आहे मला आता काही, की ह्या गोष्टीशी माझा संबंध आहे. पटत असावं मला असं वाटतं आहे. कारण अतिशय सोप्या भाषेमध्ये विवेचन या ठिकाणी मिळालं आहे त्यांचं. अहंभाव म्हणजे अहंकार नाही. अहंभावाला आपण अजून ओळखलंच नाही. राग येणे, ह्या ज्या सगळ्या कर्कटीच्या वाईट गोष्टी आहेत, कर्कटीच्याच नाही सगळ्या राक्षसांच्या. गणपती चरित्रामध्ये सुद्धा जे 6 राक्षस मारले आहेत मोरयांनी, ते सुद्धा आपलेच शत्रू आहे. रामायणामध्ये मारीच मारला, सुरसा मारली, हे सगळे आपलेच गुण आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गुणांकडे जर लक्ष गेलं तर हे सगळं न बदलणार, त्याचा मला काही संबंध नाही. राग नाही आला, स्थिर राहतात, आनंद नाही होणार. हे सगळं जे वाईट चाललं आहे त्याचा आनंद होत नाही, पण रागही येत नाही. माझी स्वतःची मनस्थिती खराब होत नाही. माझ्या घरामध्ये खूप मोठं संकट आलं, मृत्यूपेक्षा वाईट काहीच नाही. मृत्यूसारखं संकट आलं, वाईट वाटत नाही, दुःख वाटत नाही. ती प्रकृतीची घटना आहे. या ठिकाणी जर मन स्थिर आलं, तो अहंभाव आहे, तो अहंकार नाही आहे. अरे देवानीच दिलेलं आहे, देवानीच संसार दिला आहे आणि मग संसाराप्रमाणे जर तू दिलं तर बाकीचंही त्यांनीच दिलं आहे असं गृहीत धरलं तर नेण्याची वेळ, आणण्याची वेळ, एखाद्या व्यक्तीला माझा अपमान करण्याचं, हे सगळं देवनिर्मित आहे. त्याची लीला आहे. ही लीला स्वरूप समजायचं. अपमान झाला तो लीला स्वरूप, नाही झाला अपमान तरी माझं काही विशेष नाही. म्हणजे अहंकारातून अहंभावामध्ये येणे, हा फरक मला असं वाटतं आज खूप मोठा मुद्दा आहे. कारण त्यांनी आत्म्याच्या स्वरूपापासून अहंभावावरती आलो. जो अहंभाव म्हणजे आपण स्वतःला मी समजतो तो अहंकार आहे. राजकारण्यांचा सध्या आपण बघतोय म्हणून त्यांच्या अहंकाराकडे बघू आणि आपला अहंकार आहे किती वाईट वागता. अरे ही देवाची लीला आहे. अति होईल ना, काय म्हणतात, विनाशकाले विपरीत बुद्धी. अति झालं की बरोबर येतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भव. पण हे मनात येणं
म्हणजे स्थिर होतो की नाही आपण, नाही तर त्या गोष्टीचा रात्रंदिवस त्रास होऊन झोप येत नाही. मग या सगळ्या झोप न येणे ही जी संकल्पना आहे ना, ती लीला समजायची आणि त्याचं तो करतोय. एखादं निमित्त मला मिळालं तर ते निमित्ताप्रमाणे मी माझ्या बोलण्यातून, माझ्या कर्तृत्वातून एखादी सभा घेऊन काहीतरी बदल करण्याचा सन्मार्गाने प्रयत्न करतो. अहंभाव आहे, अहंकार नाही आहे. मला हे तू कोण संपवणारी? चांगलंही करू शकत नाही, वाईटही करू शकत नाही. हा अहंभावाची उत्पत्ती, हा अहंभाव म्हणजे रामतत्व, म्हणजे सगुणातला राम. निर्गुणातल्या रामाला सगुणामध्ये आणणं आहे. तसंच निर्गुणातल्या रूपाला सगुणामध्ये, ह्या देहामध्ये आणणं आहे. जय जय रघुवीर निर्गुण तत्व आहे. त्या निर्गुण तत्वाला या देहामध्ये स्थिर करणं म्हणजे वसिष्ठांचा आशीर्वाद घेणं आहे. हे कर्कटीला फार आनंद झाला आज. कर्कटी इतकी खुश आहे कारण ती खुश आहे आणि त्याचवेळी जर त्याच्या गुरूंनी तिला कल्याणी म्हटलं, म्हणजे जे तुला मिळवायचं ते मिळालं आहे आणि त्या मिळाल्यामुळे मी खुश आहे, हे कल्याणी. हा जो वाक्य तिला समजावून सांगतं, त्यामुळे ती इतकी आनंदात आहे आता की मला हेच पाहिजे होतं. मला खरंच अहंभाव, अहंकार नकोच होता. मला हेच समजून घ्यायचं होतं की जीवन म्हणजे काय. आणि ही संकल्पना रामांना ऐकत असताना राम इतके तृप्त होत होते की मला असे वसिष्ठ गुरु मिळाले आणि ज्यामुळे मला माझ्या स्वरूपाचा आनंद, इतरांचं स्वरूप काय कळायचं आहे करून. माझ्या व्यतिरिक्त सगळं इतरच आहे की नाही. प्रकृती माझ्या व्यतिरिक्त सगळं इतर आहे. आत्म्याच्या व्यतिरिक्त प्रकृती इतरच आहे. मग इतरांचं ज्ञान तर देणारे गुरु खूप आहेत, भौतिकाचं ज्ञान देणारे गुरु खूप आहेत. मला माझं ज्ञान देतात आहे. मला माझं ज्ञान देणारे वसिष्ठ मिळाल्यावर आणि नुसतं ज्ञान देत असताना नुसतं ज्ञान नाही, त्यांनी म्हटलं, हे कल्याणी तू कृतज्ञ, मी कृतार्थ, मला कौतुक करतायत म्हणजे माझं काही चुकत नाही आहे. मी बरोबर आत्ममार्गावर चालली आहे असं जेव्हा तिच्या लक्षात येतं, तेव्हा ऐकणारे, सांगणारे, म्हणून म्हणतात अशा वेळी जेव्हा सिरियल लागतं की नाही, तेव्हा वरून देव पुष्पवर्षाव करतात. वरतून पुष्पाचा वर्षाव होतो आकाशातून, की असं हे जे मिलन चाललं आहे ना जीवाशिवाचं, ते आम्हालासुद्धा अतर्क्य आहे, जे फक्त पृथ्वीवरच शक्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. या ठिकाणी थांबते. पुढचा भाग पुढे पाहू. जय जय. आवाहनं न जानामि न जानामि तवार्चन, पूजांचैव न जानामि, क्षम्यतां परमेश्वर, क्षम्यतां परमेश्वर.